सर्व लाडक्या बहिणींचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सर्वांचा प्रॉब्लेम एकच आहे आणि या प्रॉब्लेमचं आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सोल्युशन सांगणार आहे. जर या प्रॉब्लेमचं मी तुम्हाला सोल्युशन सांगितलं तर तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करताना खूप मोठा प्रॉब्लेम येत आहे. OTP येत नाही. सर्वात मेजर जो प्रॉब्लेम आहे ना, फॉर्म सबमिट करताना OTP येत नाही. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर OTP येत नाही. तो OTP का येत नाही? काय करावे लागेल? डिटेल्समध्ये माहिती सांगतो. आणि त्याच्यानंतर दुसरा जो महिलांचा प्रॉब्लेम येत आहे, OTP आल्याच्या नंतर पुढे सांगते की सदर आधार क्रमांक योजनेशी संबंधित नाही. हा काय प्रकार आहे? डिटेल्समध्ये समजून सांगतो. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता ही ई-केवायसी कशासाठी आहे? तर या ठिकाणी वर्ष कंप्लीट झालेले आहे. लाडकी बहीण योजना येऊन वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे, वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला ई-केवायसी कंप्लीट करणे गरजेचे आहे. या ठिकाणी ज्या महिला ई-केवायसी करणार नाही त्यांना इथून पुढे पैसे येणार नाहीत. त्यासाठी सर्वांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. आणि ज्या महिलांचे जून जुलै आणि जून-जुलैचे पैसे आले नाहीत, ते या ठिकाणी ऑगस्ट महिना, जून, जुलै, ऑगस्ट तीनही महिन्यांचे पैसे सोबत येतील ही केवायसी केल्याच्या नंतर. ठीक आहे. आता याच्याबद्दल या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी OTP का येत नाही आणि या ठिकाणी आधार क्रमांक योजनेशी संबंधित नाही असा प्रॉब्लेम का दाखवते, याचे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा हा प्रॉब्लेम तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारे एरर दाखवतो आणि इथे इथे तुम्हाला बघू शकता अनेबल टू सेंड OTP म्हणजेच OTP सेंड केला जात नाही. तर हा OTP का सेंड केला जात नाही याचे कारण सांगतो आणि याचा प्रॉब्लेम सोल्युशन पूर्ण सांगतो. तर सर्वात पहिल्यांदा आता सांगतो ज्या महिला आहे लाभ घेणाऱ्या या योजनेचा त्या किती आहेत तर 2 ते 3 कोटी. 2 ते 3 कोटी या महिला या ठिकाणी सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत आणि सर्व महिला याच्यावरती या ठिकाणी सध्या ई-केवायसी करण्यासाठी सध्या या ठिकाणी कंटिन्यू वेबसाईटवरती लोड आहे. त्याच्यामुळे सध्या हा OTP सेंड केला जात नाही. हा एकमेव प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला हा OTP येण्यासाठी काय करायचं आहे? तर रात्री 12च्या नंतर 11-12च्या नंतर 11-12च्या नंतर तुम्हाला ट्राय करायचं आहे. 100% तुम्हाला लगेच OTP इथे येऊन जाईल. 11-12ला नाही झाले तरी रात्री 1 नंतर 3 ते 4 वाजेपर्यंत पहाटे तुम्ही कधीही पण ट्राय करा. तुम्हाला 100% लगेच OTP येईल आणि तुम्ही ई-केवायसी करू शकता. आता जो दुसरा प्रॉब्लेम आहे, सर्वात मेजर आणि मोठा प्रॉब्लेम इथे अशा प्रकारचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर अशा प्रकारचा एरर दाखवतो. खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला धक्का बसणार आहे. तर बघू शकता सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा या ठिकाणी जवळ-जवळ 30% महिलांचा असा प्रॉब्लेम दाखवत आहे. तर हा प्रॉब्लेम का दाखवत आहे? तर मागे या ठिकाणी ज्या महिला बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की ज्या महिला या ठिकाणी जी तपासणी सुरू होतोय ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे, एका घरामध्ये या ठिकाणी 4-5 महिला या ठिकाणी लाभ घेत होत्या, त्याच्यातून त्यांनी या ठिकाणी नावे वगळण्यात आलेली आहेत. येथे या ठिकाणी जर तुम्हाला कोणत्याही महिलेचा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, जर असा या ठिकाणी जर तुम्हाला एरर दाखवत असेल तर तुमचं नाव लाडक्या बहीण योजनेमधून काढून टाकण्यात आलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे असं समजायचं आहे. याच्यावरती कोणताही पर्याय नाही. तुम्ही याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. तर या ठिकाणी हे नाव काढण्याचं 2 कारण आहेत. तर तुमच्याकडे या ठिकाणी फोर व्हीलर असू शकते. फोर व्हीलर असू शकते. त्याच्यानंतर तुम्ही कामावरती गव्हर्नमेंट जॉबला असू शकतात. हे झालं पहिलं कारण. त्याच्यानंतर मेजर कारण झालेलं आहे की लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी नियमानुसार एका घरातील फक्त 2 महिला याच्यामध्ये लाभ घेऊ शकत होत्या आणि आतापर्यंत माहीत झाल्याच्या नंतर एका घरामध्ये 5 ते 6 महिला लाभ घेत होत्या. त्याच्यामुळे काही महिलांची नावे या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय असू शकता, तुम्ही सरकारी कामाला असू शकतात. त्याच्यामुळे देखील तुमचं या ठिकाणी नाव कमी केलेलं असावं. जर असा प्रॉब्लेम दाखवत असेल, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही, असा प्रॉब्लेम जर दाखवत असेल तर तुमचं नाव या योजनेमधून काढून टाकण्यात आलेलं आहे. इथून पुढे तुम्हाला कोणताही पैसे भेटणार नाही, या योजनेचा लाभ भेटणार नाही. ठीक आहे. जो मेजर प्रॉब्लेम होता आधार OTP येत नव्हता. आधार नंबर टाकल्याच्या नंतर OTP येत नव्हता. त्यांनी रात्री 11-12च्या नंतर ट्राय करायचा आहे किंवा 12-1च्या नंतर ट्राय करायचा आहे. तुम्हाला 100% OTP येईल आणि तुम्हाला ई-केवायसी करता येईल. आता ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला सांगतो
अजून तुमच्याकडे भरपूर 15 ते 20 दिवसाची मुदत आहे. 15 ते 20 दिवसाच्या मुदतीमध्ये तुम्ही ई-के-वाय-सी कधी पण करून घ्यायची आहे. अन्यथा इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही, पैसे भेटणार नाहीत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. ठीक आहे.